कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ सध्या हा संघ एका अशा वळणावर उभा आहे जिथे राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या संकटाची चाहूल लागत आहे। गोकुळ सध्या चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे, पण अलीकडे या वादाला एक अतिशय वेगळे आणि गंभीर वळण लागत चालले। हळूहळू हे प्रकरण दुर्दैवाने केवळ नेत्यांच्या राजकीय साठमारीपुरते मर्यादित न राहता थेट गोकुळ या ब्रँड पर्यंत येऊन ठेपला आहे। आज आपण अशा एक प्रश्नावर बोलणार आहोत जो फक्त एका दूध संघाचा नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या अर्थकारणाचा आणि लाखो शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। गोकुळ ब्रँडशी नेमकं खेळते कोण आणि यातून कुणाचे व्यावसायिक हितसंबंध साधले जात आहेत, पाहूया या आजच्या विशेष रिपोर्टमध्ये। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम। नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले सकलम मध्ये आपले स्वागत आहे। गोकुळ ब्रँडने आपल्या दर्जेदार व गुणवत्तापूर्वक उत्पादनाच्या जोरावर राज्याच्या आणि देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत, हे सर्वांना माहित आहेच। तो काय एका रात्रीत तयार झालेला ब्रँड नाही, त्यामागे हजारो दूध उत्पादक शेतकरी, रात्रंदिवस राबणारे कर्मचारी, अधिकारी व दूरदृष्टी असलेल्या धोरणकर्त्यांचं मोठं योगदान आहे, हे नाकारून चालणार नाही। एक काळ असा होता की गोकुळकडे दररोज अवघे 700 लिटर दूध जमा होत होते, पण आज याच गोकुळमध्ये दररोज तब्बल 20 लाख लिटरहून अधिक दूध संकलन होत आहे। गोकुळच्या यशापयशाचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवूया, पण गोकुळने आपला जो स्वतंत्र निष्ठावान ग्राहक वर्ग तयार केलाय तो अतुलनीय आहे। दुग्धजन्य उत्पादनात उदाहरणार्थ दूध, तूप, चीज, पनीर, आईस्क्रीम यांसारख्या पदार्थांची सर्वोच्च गुणवत्ता राखून गोकुळने स्वतःची एक भक्कम मार्केटिंग रणनीती आखली। केवळ कोल्हापूर किंवा पुणे मुंबईच नाही तर सर्वदूर पसरलेल्या ग्राहकांच्या पातळीवर या ब्रँडने एक अतूट विश्वास संपादन केलाय। मुंबई सारख्या महानगरात आजही लाखो लोकांची सकाळ गोकुळच्या दुधानेच होते। आता राजकारण थोडं बाजूला ठेवूया, कारण गोकुळमध्ये सध्या सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे त्याच्या ब्रँडला फटका बसतो की काय अशी भीती वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे गोकुळ दूध खरेदी बंद करण्याची निनावी फोन आणि मेसेजेस येत असल्याच्या चर्चा होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर गोकुळ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतोय। या सगळ्या प्रकाराला कंटाळून कर्मचाऱ्यांनी थेट प्रशासक संजय कुमार मुद्रिक यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर वास्तव कथन केलं। एवढेच नाही तर गोकुळची इतकी बदनामी सुरू असताना प्रशासक गप्प का असा थेट जाबही विचारण्यात आला। गोकुळ दूध खरेदी बंद करण्याचे फोन जर खरंच येत असतील आणि जाणीवपूर्वक गोकुळ ब्रँडला धक्का लावला जात असेल तर हे प्रकरण निश्चित अत्यंत गंभीर आहे। एवढ्या कष्टाने बाजारपेठेत गुणवत्तेच्या जोरावर गोकुळने जो आपला स्वतंत्र दर्जेदार ब्रँड तयार केला आहे त्याच्याशी जर कुणी खेळत असेल तर प्रशासनाला याची गंभीर दखल घ्यावीच लागेल। सध्या गोकुळचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे। साहजिकच आता याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासकांची असून त्यांनी याबाबत तातडीने आणि कठोर कारवाई करणे आवश्यक ठरते। हे षडयंत्र किती मोठे असू शकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला दुधाची राष्ट्रीय बाजारपेठ समजून घ्यावी लागेल। PIBच्या 2024च्या आकडेवारीनुसार देशात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे तब्बल 21 लाख कोटी रुपयांचे महाकाय मार्केट आहे। दूध उत्पादनामध्ये भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे। एवढेच नव्हे तर हे मार्केट दरवर्षी 11.8% वेगाने वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे। या गळे कापूस स्पर्धेत गोकुळने आपले एक अढळ स्थान निर्माण केले, हे वेगळे सांगायला नको। बाजारपेठ झपाट्याने वाढत असल्याने साहजिकच प्रचंड स्पर्धा सुरू आहे। अनेक खाजगी स्पर्धक ब्रँड बाजारात उतरले असून ते स्वतःचं मार्केट तयार करत आहेत। अशा वेळी गोकुळला फटका देऊन त्याचा थेट फायदा अन्य स्पर्धकांना व्हायला नको याची काळजी संबंधित यंत्रणेने घेतली पाहिजे। किंबहुना जिल्ह्याच्या अर्थकारणाचा विचार करता ती प्रशासनाची आणि सरकारची एक सामाजिक जबाबदारीच ठरते। तसा विचार केला तर गोकुळ दूध संघ हा जिल्ह्यातील 5.5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांशी थेट निगडीत आहे। हजारो कुटुंबे या गोकुळच्या व्यवसायावर अवलंबून आहेत। गोकुळची वार्षिक उलाढाल ही 4000 कोटींहूनही अधिक आहे। आजवर राज्यात अनेक शासकीय आणि खासगी दूध संघ निघाले, पण योग्य व्यवस्थापनाअभावी ते बंद पडले। गोकुळ असा एक ब्रँड आहे जो हे सर्व आव्हाने पेलून या मार्केटमध्ये ताटमानेने उभा आहे, या व्यावसायिक स्पर्धेत टिकून आहे। गोकुळच्या मार्केटिंगमध्ये किंवा अर्थकारणामध्ये जरूर त्रुटी असू शकतील। प्रत्येक व्यवसायात वृद्धीची आणि सुधारणेची प्रचंड संधी असतेच। गोकुळचा पूर्ण क्षमतेचा विचार केला तर त्याचा विस्तार आणखी व्हायला हवा होता काय, तर तो निश्चित व्हायला हवा होता। यासाठी गोकुळमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराची जरूर स्वतंत्र चौकशी करावी। जे दोषी असतील त्यांच्यावर कायद्याने काय कारवाई करायच्या त्या कराव्यात, परंतु गोकुळ टिकणे ही काळाची गरज आहे, ही गोष्ट कुणीही अमान्य करू शकत नाही। गोकुळचे नेते महाडिक यांना का विरोध होतो हे समजू शकते। हसन मुश्रीफ यांना का कोंडीत पकडले जात आहे हे समजू शकते। सतेज पाटील यांना का बाजूला ठेवलं जात आहे हे देखील समजू शकते।
या सर्वांचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे राजकारण. हे निव्वळ सत्तेचे राजकारण आहे. गोकुळमध्ये गेल्या काही दशकात गटबाजीचे राजकारण होत आले आहे. हे काही नवीन नाही आणि यापुढे ते होत राहील. नेते येतील आणि जातील, कोणाची सत्ता येईल कोणाची सत्ता जाईल, त्याने ब्रँडला काही फरक पडत नाही. पण सहकार टिकला पाहिजे, गोकुळ टिकलं पाहिजे. तो ब्रँड बदनाम होता कामा नये याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. गोकुळमध्ये राजकीय स्पर्धा आहेच, पण अंतिमतः हा एक व्यवसाय आहे. गोकुळ समोर आधीच खूप मोठी आव्हाने उभी आहेत. परदेशातून येऊ पाहणाऱ्या दुग्धजन्य ब्रँडची आव्हाने आपल्या दारात उभी आहेत. सरकारने सध्या तरी त्यांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सध्या भारतात केवळ सहकारी आणि खासगी दूध संघ यांची स्पर्धा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गोकुळ हा सहकारी तत्वावर चाललेला एकमेव आणि सर्वात लक्षणीय ब्रँड आहे. हा ब्रँड प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात अधिराज्य गाजवतो. हा देशातील सदन भाग आहे. अशा भागातील गोकुळची मक्तेदारी मोडण्यामागे कोणकोणत्या प्रकारचे हितसंबंध असू शकतात, हाही एक मोठा प्रश्न आहे. खास करून गोकुळला बदनाम करण्याचे हे षडयंत्र जर व्यावसायिक स्पर्धेचा भाग असेल तर तो अतिशय गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. कोल्हापूरच्या स्वाभिमानाचे आणि इथल्या शेतकऱ्यांच्या घामाचे प्रतीक असलेला हा ब्रँड वाचवणे ही आता केवळ प्रशासनाची नाही तर प्रत्येक कोल्हापूरकराची जबाबदारी आहे. तुम्हाला काय वाटतं? गोकुळ ब्रँडच्या बदनामीमागे नेमकं कुणाचं राजकारण आणि अर्थकारण दडले? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.